आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। मी दत्ताजी जगताप आपलं सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अत्याधुनिक सुविधा असलेले नवीन शेतकरी भवन उभारण्यासाठी तब्बल 1,58,00,000 रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। दूरवरून आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना आता निवारा, विश्रांती आणि आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार असून बाजार समितीचे कामकाज अधिक सुखकर आणि व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे। या नवीन इमारतीमध्ये अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे बाजार समितीच्या पायाभूत सुविधेमध्ये मोठी भर पडणार आहे। याबाबत माहिती देताना बाजार समिती सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले की आपल्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि त्यामध्ये विशेषतः आनंदाची बाब अशी आहे की त्या बांधकामाला एकूण खर्चाच्या 50% म्हणजे 74,46,000 रुपये इतकं अनुदान साठी आज आपल्या बाजार समितीला मंजुरी मिळालेली आहे। खऱ्या अर्थानं आपले ज्यावेळेस 2023ला नवीन संचालक मंडळ निवडून आलं त्यानंतर 19/12/2023 साली शासनाने एक परिपत्रक काढलं आणि शासन निर्देशानुसार ज्या बाजार समित्यांना शेतकरी भवनाची आवश्यकता असेल त्यांना अनुदानासाठी प्रस्ताव मागवले होते आणि आपल्या नवीन संचालक मंडळाने तात्काळचे प्रस्ताव सादर केला होता आणि त्याच्यानंतर काही दिवस गेले, मात्र आज आपल्याला खऱ्या अर्थाने त्यासाठी मंजुरी मिळाली। आपल्या बाजार समितीने 1,58,13,454 रुपये इतक्या किमतीचा प्रस्ताव सादर केला होता, मात्र शासन निर्णयानुसार 1,52,91,000 इतक्याच रकमेच्या 50% अनुदानाला मंजुरी मिळणार होती। मग त्याच्या 50% आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याच्या 50% 74,46,000 रुपयाची मंजुरी मिळालेली आहे। या संपूर्ण निधी मंजुरी असेल किंवा अनुदान मंजुरी असेल, या कामी शासनाने जे मदत केली, मंजुरी दिली त्याबद्दल बाजार समितीच्या वतीने खऱ्या अर्थाने शासनाचे विशेष धन्यवाद। आपली बाजार समितीचे गेल्या काही वर्षापासून कामकाज जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा ओढा निश्चित स्वरूपात या ठिकाणी वाढत आहे आणि आम्ही दरवर्षी जे वार्षिक सभेत असतं इतर वेळी जनतेला जे काही आश्वासनं दिले असतील ते आपण ही विकास कामं करू, ते सगळे विकास कामं आज दृष्टिक्षेपात आलेली निश्चित स्वरूपात दिसत आहेत। त्यातला एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी प्रशस्त असं शेतकरी भवनही आज या ठिकाणी उभं राहत आहे, याचा विशेष आनंद आहे। खऱ्या अर्थानं हे शेतकरी भवन होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार असतील, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील, या आमच्या विभागाचे मंत्री आणि ज्यांच्या आदेशाने खऱ्या अर्थाने मंजूर झाले असते पणन मंत्री नामदार जयकुमारजी रावल साहेब असतील आणि यांच्या माध्यमातून हे मंजूर जरी झालं असेल तर या कामी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन असेल, प्रयत्न असतील, जिथं कुठं गरज लागेल त्या ठिकाणी पाठपुरावा असेल, हा आमचे नेते आदरणीय राहुल जगताप पाटील यांनी या ठिकाणी विशेष प्रयत्न केले। त्याचप्रमाणे राजेंद्रदादा नागोड यांची या कामी विशेष असं सहकार्य लाभलं, म्हणून मी वरील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी विशेष असे आभार मानतो। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ असेल, शेतकरी वर्ग असतील, व्यापारी असतील, हमाल मापाडी असतील, या सर्वांच्या वतीने मी त्यांचे विशेष असे आभार व्यक्त करतो। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे भवन अत्यंत उपयुक्त ठरणार असून येणाऱ्या काळात बाजार समिती अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे। एकूणच श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा निर्णय शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हे मोठं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। आजच्या तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।